भंडाऱ्यामध्ये हिट अँड रनची घटना घडली। भीषण रस्ते अपघातामध्ये आजोबा आणि नातीचा मृत्यू झाला। भंडारा जिल्ह्यातील तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर एलोरा शिवारात ही घटना घडली। भरधाव कारने दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये आजोबा आणि नात दोघेही गंभीर जखमी झाले होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे भंडाऱ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण दमाहे वय 65 वर्ष आणि त्यांची नात आयुषी दमाहे वय 19 वर्ष या दोघांचा अपघातामध्ये मृत्यू झाला। लक्ष्मण दमाहे यांची पत्नी फुलाबाई आणि नात आयुषी हे दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली होती। अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला। कारची धडक इतकी जबरदस्त होती की दोघेही रस्त्यावर जोरात फेकले गेले। अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला। तर येवल्यामध्ये भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला। नाशिक संभाजीनगर महामार्गावर येवल्याच्या गवणगाव शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास मालवाहू ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे। सरला स्वप्नील लांडगे असं मृत महिलेचे नाव आहे। पुढे जात असलेल्या ट्रकला पाठीमागून येत असलेल्या कारने जोरात धडक दिली। या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला तर आणखीन एक जण गंभीर जखमी झाला। पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। येवला पोलीस अपघाताचा तपास करत आहे।